त्यांची अख्ख्या भारतीय जनता पक्षामध्ये रेव पार्टीचाच माहोल आहे. खोटे आरोप, खोटे गुन्हे दाखल करायचे आणि लोकांना त्रास द्यायचा. मग बलात्काराचे गुन्हे दाखल होत आहेत, रेव पार्टीचे गुन्हे दाखल होत आहेत, खुनाचे गुन्हे दाखल होत आहेत. खोटे. पोलिसांना लाज वाटली पाहिजे. खाकी वर्दी तुम्ही घालताय, तुम्ही शपथ घेतलेली आहे निष्पक्षपणे तपासाची. का नाही करणार? खडसे तेच करत होते ना. एकनाथ खडसे तेच करत होते. त्या दिशेनंच त्यांचा राजकीय काम चालू होतं आमच्या सगळ्यांचं. पण खडसेंचं तोंड बंद करण्यासाठी खडसेंच्या घरावर हल्ला केला. याआधी नवाब मलिक यांच्या जावई समीर खान यांना सुद्धा अशाच प्रकारामध्ये अटक केली. मला माहीत असेल. समीर खानला नवाब मलिकच्या जावयांना सुद्धा अंमली पदार्थाच्या व्यापाराच्या सबबीखाली अटक केली. पण त्याच्याकडे ते काही नव्हतं. पण आणि काही नव्हतं आणि त्याच्याकडे जी वस्तू सापडली तो सुगंधी तंबाखू होता. याच्यावर भारतामध्ये बॅन नाही. सुगंधी तंबाखू होता आणि त्या मुलाला 6 महिन्यापेक्षा जास्त काळ तुरुंगात राहावं. आर्यन खान, शाहरुख खानचा मुलगा, याच पोलिसांनी किंवा याच अधिकाऱ्यांनी या प्रकारच्या अशा प्रकारच्या. हे महाराष्ट्रात काय चाललेलं आहे? त्याच यंत्रणेनं आणि त्याच सरकारनं कालची रेव पार्टीत हा प्रकार केलेला आहे. आम्हाला माहीत नाही. अहिल्यानगरमध्ये आमचा शहर प्रमुख किरण काळे ह्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. एक बाई उभी करून. का? त्याने अहिल्यानगरमधले आमदार संग्राम जगताप आणि महानगरपालिकेतला 400 कोटीचा भ्रष्टाचार उघड करून जनआंदोलन उभं केलं. 24 तासात पहाटे 3 वाजता पोलीस गेले आणि बलात्काराच्या खोट्या आरोपाखाली किरण काळेला अटक केली. हे पोलिसांचं आमच्या कर्तृत्व आहे महाराष्ट्रातल्या फडणवीसांच्या. लाज वाटली पाहिजे गृहमंत्र्यांना. काय चाललं आहे महाराष्ट्रात? और क्या है आपका? ऑपरेशन सिंदूरवरती चर्चा होईल. आज लोकसभेत, उद्या राज्यसभेत. 16 तास इतका प्रचंड वेळ आम्हाला दिलेला आहे त्यांनी. म्हणजे 2 दिवस चर्चा होणार. आम्ही 2 दिवस विशेष अधिवेशन मागत होतो तात्काळ. ते आम्हाला दिलं नाही या विषयावर. पण आता 2 दिवस चर्चा करणार. तात्काळ 2 दिवस चर्चा करा. तेव्हा वातावरण तापलेलं होतं. वातावरणामध्ये गरमी होती. काही आम्हाला गोष्टी आमच्या मनामध्ये होत्या. तेव्हा आम्हाला दिलं नाही. पण आता मात्र आम्हाला 2 दिवस देतात. लक्षात घ्या. 16 तास चर्चा होईल. पंतप्रधान उत्तर देतील असं वाटतं की मला वाटत नाही की प्रधानमंत्री उत्तर देतील. प्रधानमंत्री उत्तर दिले तर त्यांना प्रेसिडेंट ट्रम्पवर बोलावं लागेल ना. प्रेसिडेंट ट्रम्पने युद्ध का थांबवलं? कौन से दबाव में प्रेसिडेंट ट्रंप ने ये सब किया है? किस दबाव में किया आप लोगों ने? सब जवाब देना है. प्रधानमंत्री जी नहीं रहेंगे. जो आप चर्चा होगी आप लोगों की पार्टी क्या है, रुख क्या रहेगा? नहीं, देखिए हम बात करेंगे. एक तो ऐसा है कि 16 घंटा लोकसभा में और राज्यसभा में